सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी वेळीची एक धक्कादायक बाब आता समोर आली आहे। या निवडीवेळी सातारा जिल्हा परिषदेच्या परिसरातील सीसीटीव्ही बंद असल्याचं पत्र झी24 तासच्या हाती लागले। या पत्रामध्ये पीओपीचे काम सुरू असल्यामुळे सीसीटीव्हीच्या वायर्स तुटलेले आहेत असं या पत्रात म्हटलेलं आहे। हे पत्र 16 मार्चचं असून 20 मार्चला निवडी झालेल्या होत्या आणि या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील त्यांच्या सदस्यांना मतदानासाठी सभागृहात घेऊन जात असताना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप या दोन्ही मंत्र्यांनी केलेला होता। हे प्रकरण पुढे विधानसभा आणि विधान परिषदेत सुद्धा गाजलं। मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी या प्रकरणामध्ये पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना निलंबित करावं अशी मागणी सुद्धा केली होती। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाची चौकशी लावली आहे। त्याचाच भाग म्हणून पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना रजेवर पाठवलेलं आहे। तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी। पाहूयात। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या दरम्यान जो काही राडा झाला होता, मंत्र्यांना धक्काबुक्की झाली होती, त्या प्रकरणातला मोठं आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। खरं तर ती बाब म्हणावी लागेल तर इथली जी सीसीटीव्ही यंत्रणा आहे, म्हणजे जिल्हा परिषदेची जी सीसीटीव्ही यंत्रणा आहे तीच कार्यान्वित नसल्याचं पत्र झी24 तासच्या हाती लागलेलं आहे। आणि खरं तर ही धक्कादायक बाब म्हणावी लागेल, कारण त्या दरम्यान पोलिसांकडनं ह्या दोन्ही मंत्र्यांना, मंत्री शंभूराज देसाई यांनी असतील किंवा मकरंद पाटील असतील, त्या दोघांनाही धक्काबुक्की झाली होती आणि तसा आरोप त्यांनी विधान परिषदेमध्ये केला होता, विधानसभेत केला होता। या आरोपानंतरनं बराच वातंग उठला होता। मात्र असं असताना या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी लावली होती। या चौकशीमध्ये नेमकं काय समोर येतं हे पाहणं खरं तर महत्वाचं होतं। मात्र असं असताना खरं तर जी महत्वाची यंत्रणा आहे सीसीटीव्ही, ज्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळतील असं अपेक्षित होतं, मात्र ते सीसीटीव्ही फुटेज मिळणार नाहीये हे आता स्पष्ट झालंय। कारण 16/3/2026 हे पत्र आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की ह्या इमारतीच्या डागडुजीचं काम किंवा इथल्या पीओपीचं काम सुरू आहे आणि त्याच्यामुळं इथली सीसीटीव्ही यंत्रणा बंद आहे आणि ती चालू करण्यात यावी अशा पद्धतीचं कार्यकारी अभियंत्यांचं पत्र आहे आणि ते पत्र आपल्या झी24 तासच्या हाती लागलंय। खरं तर ही धक्कादायक बाब म्हणावी लागेल, कारण सीसीटीव्ही मधलं फुटेज हे या तपासात महत्वाची भूमिका बजावणार होतं, मात्र तेच सीसीटीव्ही फुटेज आता मिळणार नाहीये। त्यामुळे एकूणच हे प्रकरण जे दिसतंय, जे प्रकरण घडलं होतं या राड्याचं प्रकरण, ह्या राड्याच्या प्रकरणामध्ये मात्र आता शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील हे आता काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कारण सीसीटीव्ही फुटेज जर समोर येणार नसेल तर त्यांना जी झालेली धक्काबुक्की आहे, हे आरोप त्यांनी जे केलेले होते ते कशा पद्धतीनं पुढे मांडले जाणार किंवा याच्याबद्दल काय नेमकं पुढे होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। तुषार तपासे, झी मीडिया, सातारा। कशाचं काम चालू आहे दादा? कशाचं काम चालू आहे? वायरिंग चालू। कशाचं काम चालू आहे? कशाचं विचारतोय मी, पत्रकार आहे, विचारतोय तुम्हाला। सीसीटीव्ही वायर टाकायचं। होय का? सीसीटीव्ही बंद आहे का आता? सीसीटीव्ही नाही, खराब झाली, एक बंद झाले, त्याला वायर टाकायचं। वायर टाकायचं